नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवत आहे काही क्वेश्चन्स जे की तुम्हाला येऊ शकतात इयत्ता 10वीच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इतर देखील विषयांच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचे काही प्रश्न पाहिजे असतील तर आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही प्रश्न दाखवणार आहे जे की तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी देखील खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि जे की तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येण्याची देखील त्यांची शक्यता आहे. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोस्ट इम्पॉर्टंट असा व्हिडिओ असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण प्रश्न पाहूत. तर पहा, यामधील तुमचा पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1, त्यामधील ए, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आता यामध्ये तुम्हाला खाली काही 5 प्रश्न आहेत. तर हे 5 प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहेत. तर सर्वप्रथम पहा, मी तुम्हाला संपूर्ण पॅटर्न देखील दाखवणार आहे. तुमच्या सायन्स पार्ट 2च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांचा संपूर्ण पॅटर्न दाखवणार आहे. प्रश्न कशा प्रकारे असणार आहेत आणि त्या प्रश्नांना किती गुण असणार आहेत हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर सर्वप्रथम तुमचा क्वेश्चन नंबर 1 असणार आहे, त्यामध्ये आहे तुमचा ए. तर यामध्ये तुम्हाला खाली 5 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला असे ऑप्शन दिले आहेत. तर यातील तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर पहा, इथे मी तुम्हाला या प्रश्नांचे आन्सर देखील दिलेले आहेत, जे की इथे पहिल्या प्रश्नाचं तुमचं ए आन्सर आहे, त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं बी आहे, त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाचं डी आहे, त्यानंतर तुमचं चौथ्या प्रश्नाचं सी आणि 5व्या प्रश्नाचं सी असे आन्सर असणार आहेत. तर हे 5 प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका म्हणजेच ह्याचे क्वेश्चन मी तुम्हाला दाखवत आहे, हे क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर हे क्वेश्चनची सर्व एकदा प्रॅक्टिस करून घ्या, तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे ते क्वेश्चन. तर त्यानंतर पहा, इथे तुम्हाला ही क्वेश्चन नंबर 1 मधील बी, अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर पहा, यामध्ये आता तुम्हाला 1, 2, 3 आणि 4, 5 असे 5 प्रश्न दिलेत. तर हे 5 प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांचे ह्या सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे प्रश्न दाखवणार आहेत, तर या सर्व प्रश्नांचे जर तुम्हाला आन्सर पाहिजे असतील तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो. ते टेलिग्रामवरती मी या सर्व प्रश्नांच्या एक आन्सरची एक PDF अपलोड करेन, तिथून तुम्ही या सर्व प्रश्नांचे आन्सर्स पाहू शकता. तर पहा, हे जे तुमचे 5 प्रश्न आहेत, तर हे 5 प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहेत. त्यानंतर आहे तुमचा क्वेश्चन नंबर 2. पहा, त्यामध्ये असणार आहे तुमचा एक, गिव्ह सायंटिफिक रिझन एनी 2. तर यामध्ये आता तुम्हाला असे हे 3 प्रश्न दिलेत. तर हे 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते 2 प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. त्यापुढे आहे तुमचा क्वेश्चन नंबर 2 आणि त्यामध्ये आहे तुमचा बी, अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3. तर यामध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 प्रश्न दिलेत. तर हे 5 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तर लिहायचे आहेत आणि ते 3 प्रश्न तुम्हाला 6 मार्कांसाठी असणार आहेत. तर पहा, या सर्व प्रश्नांचे एकदम डिटेलमध्ये उत्तर मी तुम्हाला तिथे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्या आन्सर किटची PDF देतो, तिथून तुम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहू शकता. तर पहा, त्यानंतर आहे तुमचा क्वेश्चन नंबर 3, अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5. तर यामध्ये आता तुम्हाला खाली 5 प्रश्न आहेत, 8 प्रश्न आहेत. तर 8 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि ते 5 प्रश्न तुम्हाला 15 मार्कांसाठी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे तुमचे प्रश्न असणार आहेत, आता हे क्वेश्चन नंबर 3 मधले मी तुम्हाला जे प्रश्न दाखवणार आहे, तर हे प्रश्न तुमच्यासाठी खूप मोस्ट इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा. या प्रश्नांमधील तुम्हाला कोणत्याही प्रश्न तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतो, त्यामुळे या प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा. तर पहा, यामध्ये आता तुमचा हा पहिला प्रश्न आहे, त्यानंतर हा तुमचा दुसरा प्रश्न आहे, त्यानंतर हा तुमचा तिसरा प्रश्न आहे. तर सर्व प्रश्नांचे आन्सर किट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो, तिथून तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हा तुमचा चौथा प्रश्न आहे, 5वा प्रश्न आहे, 6वा प्रश्न आहे, 7वा प्रश्न आहे आणि त्यानंतर पहा, इथे तुमचा खाली प्रश्न असणार आहे 8वा. तर इथे तुमचा हा 8वा प्रश्न आहे. तर असे 8 प्रश्न आहेत. तर 8 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते 5 प्रश्न तुम्हाला 15 मार्कांसाठी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आहे तुमचा क्वेश्चन नंबर 4, अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 1. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पहा, तुमचा शेवटचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन नंबर 4. तर यामधील तुम्हाला या दोन्ही प्रश्नांपैकी कोणताही एक प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ह्या प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा. तर यामध्ये तुमचा आता हा पहिला प्रश्न आहे आणि त्यानंतर हा तुमचा दुसरा प्रश्न आहे, ऑब्झर्व द पिक्चर अँड अँसर द क्वेश्चन्स. तर इथे तुम्हाला आता हे पिक्चर्स दिले आहेत, तर यांचे तुम्हाला ऑब्झर्वेशन करून या खाली तुम्हाला आता प्रश्न आहेत,
तर हे 5 प्रश्न आहेत पहा, या प्रश्नांचे तुम्हाला आन्सर लिहायचे आहे. तर असे 2 प्रश्न आहेत. 2 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि तो प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न खूप मोस्ट इम्पॉर्टंट असे होते. तर या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा आणि या सर्व प्रश्नांची जर तुम्हाला आन्सर किट पाहिजे असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या एमएसस्टडी यूट्यूब चॅनलची टेलिग्रामची लिंक देतो. तिथे जाऊन तुम्ही या सर्व प्रश्नांची आन्सर्स पाहू शकता. म्हणजे तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची आन्सर म्हणजेच PDF देणार आहे मी, तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमएसस्टडी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या एमएसस्टडी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ देखील तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, मी लवकरच आणखीन तुमच्यासाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी टाकलेलं सर्वप्रथम व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मी लवकरच आणखीन काही इतर इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स देणार आहे. तर लवकरच ते देखील तुमच्यासाठी व्हिडिओ मी अपलोड करेल. तर लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.